चला गोलंदाज लगेच सज्ज करायचे। मडवीपाडा कुहे संघ आणि दुसरा बाजूने आपण पाहू शकतो आई गावदेवी स्पोर्ट कुहे संघ आपल्याला पाहायला मिळतो। मॅच क्रमांक 4। चला क्षेत्ररक्षण ते सजून घ्यायचे। दोन पंच मैदानाच्या दिशेने आपण रवाना व्हायचंय। मॅचला लगेच सुरुवात आपण ती करणार आहोत आणि शरद शरद टोपले आपण पाहू शकतात बॉलिंग मार्क वरती सज्ज झालाय। दुसऱ्या बाजूने स्ट्रायकिंग एंडकडे आपण पाहत आहेत प्रसाद जाधव आणि त्याच्या साथीने रवींद्र मडवी आपण पाहू शकतात। दोन बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल झालेत आणि या दोन बॅटर मधली ही जोडी आपण पाहू शकतात ती सज्ज झाली आहे। चला मॅचला सुरुवात होती। पंचाचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचला गेला। बॉलिंग मार्क वरती शरद टोपले आपण पाहत आहेत। पहिलाच बॉल बॅटची यश लागली आणि तिकडे झाली चूक आणि त्या चुकीचं भुगतान एक सिंगल दाबीने झालंय। अर्थातच पहिल्याच बॉलवरती संधी उपलब्ध करून दिली होती। पहिल्या बॉलवरती विकेट देखील प्राप्त झाली असती आणि मॅचची महत्वाची विकेट होती। अर्थातच प्रसादला इथे मिळलाय जीवनदान आणि विकेट किपर देखील सांगतोय की जुग जुग जीव असा आशीर्वाद त्याने दिला गेलाय। पहिल्याच बॉलवरती ती संधी होती आणि त्या संधीचं सोनं यावेळेस समोरच्या दिशेने गेल्या गेल्या केला प्रहार। बॉलला पाठवलं गेलंय सीमारेषा पार। इथे आला या मॅचचा हा तगडा क्वालिटी फटका। षटकार 6। गेल्या गेला आपण हा प्रहार तिकडे केला गेला आणि तदनंतर धावांचा वेग तो भन्नाट वाढला गेला। धावसंख्या 7 आकड्यावरती पोहोचली गेली। 2 चेंडूचा खेळ तो अद्यापच झालाय आणि रवींद्र मडवी पहिल्याच बॉलवरती इरादे स्पष्ट करतोय। यावेळेस पुन्हा एकदा आमच्या समालोचन कक्षाला अभिवादन देण्यासाठी बॉल निघून गेला सरळ सीमारेषा पार। तिकडे आलाय बॅक टू बॅक हा दुसरा तडाखा। षटकार 6। तेरा धावसंख्या फलकावरती जोडली गेली आहे। यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप तिकडे चुकी झाली आणि तदनंतर बॉल निघून गेला सरळ आपण पाहू शकता गली क्षेत्रामध्ये फील्ड झालाय आणि तदनंतर रिटर्न एक चांगला बॉल डिलिव्हर्ड झालाय। डॉट चेंडू येतोय। 13 धावसंख्या फलकावरती सध्याच्या घडीला जोडली गेली आहे आणि 4 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय। रवींद्र मडवीच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 फेकलेत। इथनं अजूनही जर पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि त्यासाठी शरद टोपले आपण पाहू शकता पुल्लरलेनच्या चेंडूवर इनटू द गॅप केला आक्रमण। बॉल तिकडे रफू चक्कर झालाय। मिसफील्ड झाला। एक सिंगल धावेचा कॉल तिकडे कंप्लीट केला आणि प्रसाद जाधवला स्ट्रायकिंग एंडकडे आणलं गेलंय। आता इथनं प्रसादची काय जबाबदारी असेल शेवटच्या बॉलवरती ते देखील पाहायचे कारण रवींद्र स्ट्रायकिंग एंडकडे आले। तदनंतर त्याने 4 चेंडूंमध्ये तब्बल 13 धावा एक्झिक्यूट केल्यात। अर्थातच बॅक टू बॅक 2 षटकार त्याच्या बॅटमधनं आले गेले। शरद टोकले आपण पाहू शकतात बॉलिंग मार्क वरती। यावेळेस समोरच्या दिशेने इनसाइड बॉल उडवला गेलाय। बॉल एक्स्ट्रा कव्हर रिजनला निघून झालाय आणि जाता जाता बॅटरला देऊन जाईल का 4 धावा, परंतु बॉल तिकडे स्टॉप झालाय। 2 धावा तिकडे कंप्लीट झाल्यात। षटक क्रमांक पहिलं ते संपुष्टात आलंय। अर्थातच संपलं गेलंय आणि एका षटकाच्या अखेरी धावसंख्या फलकावरती पाहू शकतात 16-0। सचिन वरठा आपण पाहू शकतात नव्याने गोलंदाज बॉलिंग मार्क वरती दाखल झालाय। मडवीपाडा कुहे संघाची धावसंख्या 16 आकड्यावरती पोहोचली गेली। अर्थातच सुरुवात सुरेख पद्धतीची झाली आहे
आणि ती सुरुवात करण्यासाठी पाहू शकतात रवींद्र मडवी आणि तदनंतर आपण पाहू शकतात प्रसाद जाधवच्या माध्यमातून सुरेख पद्धतीची कामगिरी झाली आहे. पॉवरफुल बॅटिंग, हार्ड हिटिंग बॅटिंग आपण पाहू शकतात. रवींद्र मडवी मैदानाच्या आतमध्ये पॉवरफुल बॅटिंग करतोय आणि आपले इरादे त्याने स्पष्ट केले. चला स्पीडअप करायचं आहे गावदेवी कुहे संघ. रवींद्र जोफलातून बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये आणि तो रवींद्र आपण पाहू शकतात मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला शेष आहे विकेटच्या पटलावरती, ज्याच्या माध्यमातून तब्बल 13 धावा 4 चेंडूमध्ये एक्झिक्यूट केल्या. यावेळेस एक चांगला बॉल, सुरेख बॉल आहे तिकडे, बॅटर बीट झाले गेले, चांगला बॉल तिकडे कन्वर्ट झालाय. आपण पाहू शकतात पहिलाच बॉल जर पाहिला तर तो सुरेख पद्धतीचा हाताला गेला आणि डॉट चेंडू आला गेलाय. आता इथनं आपण पाहू शकतात दुसरा बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप आहे आणि एकंदरीत पंचांच्या दृष्टिकोनातून हा बॉल ग्राह्य धरला जाणार नाहीये आणि तेच पंच आमच्या समवेत जोडून सांगतायत की हा बॉल वाईट आहे आणि व्हाईट बॉलने जर पाहिलं तर धावसंख्या एकेरीने वाढते आणि जाऊन पोचली गेली फलकावरती 17 आकड्यावरती. पहिल्या चेंडूचा खेळ डॉटने कंप्लीट झाला, त्यानंतर व्हाईट बॉल आले, व्हाईट बॉलने जर पाहिलं तर धावसंख्या 17. यावेळेस समोरच्या दिशेने खेळण्याचा मानस फसला गेलाय, डान्सिंग डाऊन ट्रॅक खेळण्याचा मानस आणि त्याचमुळे बॅटर बीट झाले गेले. तिकडे निर्धाव चेंडू येतोय, डॉट चेंडू आपण पाहू शकतो. तो आतापर्यंत इथे कंप्लीट झालाय. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत अद्यावत धावसंख्या 17. यावेळेस पुन्हा एकदा आउटसाइड दी लेग स्टंप होता आणि त्या बॉलवरती एक सिंगल धाव वेगाने कंप्लीट केली आहे. एकेरीच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत निश्चितपणे वाढ होती आणि धावसंख्या 1 ने वाढतीये. जाऊन पोचली गेली फलकावरती 18 आकड्यावरती. 18 धावसंख्या फलकावरती सध्याच्या घडीला जोडली देखील गेली आहे. षटकातील आतापर्यंत आपण पाहू शकतायत ना 3 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला आणि 18 धावसंख्या फलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहत आहेत. यावेळेस एक चांगला बॉल, एक सुरेख बॉल, परंतु पंचांच्या दृष्टिकोनातून हा बॉल वाईट आहे आणि तेच पंच इकडे दर्शवत आहेत. व्हाईट बॉल येतो आणि व्हाईट बॉलने जर पाहिलं तर धावसंख्या फलकावरती तब्बल 19 आकड्यावरती जाऊन पोचली गेली आहे. 3 चेंडूचा खेळ अद्यावत झालाय. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या, तदनंतर आतापर्यंत 3 चेंडूमध्ये त्याने 3 धावा त्या खर्च केल्या, त्यामध्ये 2 वाईट टाकले गेले. अर्थातच सचिन वरठाच्या माध्यमातून गोलंदाजी अटॅक जर पाहिला तर तो सुरेख आहे. यावेळेस आउटसाइड दी लेग स्टंप आहे आणि यस डेफिनेटली विकेटचं बदल झालंय. इथे पहिला धक्का बसतोय. मिस्टर प्रसाद जाधव बॅक टू दी डगआउट, बॅटर आउट, फर्स्ट विकेट डाऊन हिअर बाद. आता यश मडवी गेले मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहू शकतात यशला दाखल होत असताना पाहायला मिळतात आणि ते दाखल झाले गेलेत. यश स्लॉक करायचा होता, पॅडल स्वीप खेळण्याचा मानस तिकडे फसला गेला यशच्या माध्यमातून. बॅटचा स्विंग तो अप्रतिम होता, परंतु बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालं नाहीये. आपण पाहू शकतात यश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत, यश मडवी आणि दुसऱ्या बाजूने रवींद्र मडवी आपल्याला पाहायला मिळतात आणि यश जो दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस अतिरिक्त बाउन्स तो प्राप्त झाला आणि त्याचमुळे पाहू शकतात बॅटर बीट झाले गेलेत. षटक क्रमांक 2 चा खेळ तो कंप्लीट झाला आणि 2 षटकाच्या आखरी धावसंख्या फलकावरती पाहू शकतात ती पोहोचली गेली आहे 19 या अंकांवरती. 19 ला 1
मच नरेश बराटा आपण पाहू शकतात बॉलिंग मार्क वरती सज्ज झाले. दुसऱ्या बाजूने सचिन रवींद्र स्टॅकिंग कडे सज्ज आहेत आणि यश मडवी आपण पाहत आहेत आणि मडवी पाडा कोळी संघाची धावसंख्या फलकावरती 16 नंतर 19 अंकांवरती पोहोचली गेली आहे. यावेळेस साडबा पाटणा पटका एक्झिक्यूट केला इंटू दे का आपण खेळण्याचा मानस, परंतु बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन ते प्रॉपरली झालं नाही. 2 धाबेसाठी तिकडे कॉल दिला गेला आणि 2 धाबेचा कॉल कंप्लीट देखील केला गेलाय. 2 धाबेच्या मदतीने धावसंख्या दुहेरीने वाढली गेली. 21 आकड्यावरती पोहोचली गेली. पहिल्या चेंडूचा तो खेळ कंप्लीट झालाय आणि पहिल्या चेंडू अखेरीस 21 धाबा फलकावरती जोडल्या गेल्यात. याच गतीने धाबा झाल्या तर धाबा फलकावरती तब्बली 40 जोडू शकतात आणि त्या इंटेन्शनने मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न ते केले जात आहेत. 2 एकाच गावातील संघ आपण पाहू शकतायत आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेगवान बॉल त्याच्यावर केलं आक्रमण, बॉल तिकडे गेला होता परंतु फटका फसला होता बॅटरच्या माध्यमातून, परंतु क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चुकी झाली आणि त्यानंतर 2 धाबा त्या कंप्लीट झाल्यात आणि 2 धाब्याच्या मदतीने 2 चेंडू अखेरी धावसंख्या 23 आकड्यावरती पोहोचली गेली. रवींद्र मडवी आपण पाहू शकतात 9 चेंडूमध्ये 18 धावा त्याने गेल्यात. यश मडवी 2 चेंडूचा खेळ शिल्लक कंप्लीट केला त्याने आणि अजूनही त्याच्या माध्यमातून धाबा त्या घेतल्या गेल्या नाहीयेत. यावेळेस बादशाह रिश मध्ये आलाय, फटका फसला गेलाय आणि तिकडे क्षेत्ररक्षक उपस्थित झालेत. आता इथे रवींद्र मडवीला बाद व्हावा लागेल. मिस्टर रवींद्र मडवी बॅक टू दी डगआउट. बाद. तीन चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. धावसंख्या 23 आकड्यावरती पोहोचली गेली आणि नव्याने बॅटर निलेश जाधव तो दाखल झालाय. आता इथनं निलेशला ती बॅटिंग करायची. यश आणि निलेश आपण पाहतायत. यावेळेस बॅटच्या रिश मध्ये आलाय. आता बॉल आतमध्ये थांबणार नाहीये, बॉल निघून गेला सरळ. निलेश जाधवच्या बॅट मधनं कडक स्ट्रोक, षटकार येतोय 6. मडवी पाडा कुही संघ आपण पाहू शकतात आणि निलेश जाधव यावेळेस साडबा वाटणे गेल्याचा मानस, फटका तिकडे फसला गेलाय आणि बॉल लॉस्ट ऑफला रिझन निघून जातो. एक सिंगल धावेसाठी केला गेला. आपण पाहू शकतात एक सिंगल धाव तिकडे कन्वर्ट झाली. एकेरीच्या मदतीने धावसंख्या 1 ने वाढली गेली आणि जाऊन पोहोचली गेली 30 आकड्यावरती. 5 चेंडूचा खेळ तो अद्यापच झालाय आणि 5 चेंडू अखेरीस धावसंख्या फलकावरती 30 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. 2 विकेट तंबूच्या आशेला गेले. अर्थातच जी सलामीची जोडी होती ती आता तंबूच्या आशेला गेली, परंतु यानंतर आपण पाहू शकतात निलेश आणि यश मडवीने हा दारोमदार उचलला गेला या मॅचचा. यावेळेस आपण पाहू शकतात बॅटर पुन्हा एकदा बीट झाले गेले. आता षटक क्रमांक 3 चा खेळ कंप्लीट झाला आणि 10च्या सरासरीने धावसंख्या फलकावरती जोडली गेली आहे. अर्थातच 30 ला 2. षटक क्रमांक 3 साठी आपण पाहू शकतात रोहित स्विच हिटचा फटका फसला गेलाय. तिकडे आपण पाहू शकतात बाद झाले गेले. सरळ बॅटने फटके येत होते आणि ही चुकी केली आहे. आता निलेश जाधव देखील बाद झाले गेलेत. धक्का क्रमांक 3 आउट.
आई जीवदानी स्पोर्ट बालकडी संघ आणि साई 11 पिंपलशे संघ दोन्ही संघाने आपण इनिंग ब्रेक मध्ये यायचे टॉस साठी आपण करतोय 5व्या मॅचचा टॉस. तर इनिंग ब्रेक मध्ये यायचे आई जीवदानी बालकडी आणि साई 11 पिंपलशेत. यावेळेस सॉफ्ट हँडने खेळलेत एक सिंगल धाब्यासाठी आलेत आणि सिंगल धाव वेगाने कंप्लीट केली आहे. एकेरीच्या मदतीने आपण पाहू शकतो धावसंख्या 1 ने वाढली गेली आणि पोहोचली गेली 31 या आकड्यावरती. 2 चेंडूचा खेळ अद्यापच झालाय. 31 धावसंख्या सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती जोडली गेली आहे. आता यश मडवीला इथून धावांचा वेग तो वाढवावा लागेल. 4 चेंडूचा खेळ आहे शिल्लक. यावेळेस बॅटच्या रिश मध्ये आला परंतु बॅटच्या वरच्या पट्ट्यात हा चेंडू लागला आणि त्याचमुळे पटका फसला गेलाय. दुसऱ्या धाब्यासाठी वेगाने गेलेत आणि 2 धाबा तिकडे कंप्लीट झाल्यात आणि दुहेरीने धावसंख्या वाढली आणि धावसंख्या 2 ने वाढत असताना पोहोचली गेली 33. अर्थातच 33 ला 3 तिऱ्या आणि 3 चेंडू अखेरीस 3 बॉल देखील झालेत. अर्थातच 3चा आकडा तिकडे फलकावरती जोडला गेला जरूर. 33 धावसंख्या 3 विकेट 3 षटक कंप्लीट झाले आणि त्यातील 3 बॉल टाकून झालेत. अर्थातच आपण पाहू शकतो 4 तिऱ्या फलकावरती जोडल्या गेल्यात आणि गोलंदाजाने देखील 3च धावा दिल्यात आणि 3 चेंडू त्याचे फेकून झालेत. खूप सुरेख पद्धतीचं पाहू शकतात. यावेळेस बॅटची यश लागली. आता चुकी करणार नाहीयेत मिस्टर यश मडवी. बॅक टू द आउट आउट होत आहेत बॅटर बाद. शिवदानी स्पोर्ट बालखडी आणि साई 11 पिंपलशेत संघाचे कॅप्टन आपण यस उपस्थित झाले गेलेत. आपण इनिंग ब्रेक मध्ये करणार आहोत टॉस. यावेळेस वेगवान तेस्तारार बॉल तिकडे देखील बीट झाले गेले. सुपर काय गोलंदाजी केली जाते. धावसंख्या 33 आकड्यावरती जरूर P1च्या षटकामध्ये 16 धावा आल्या. तदनंतर 3 षटकांमध्ये सुरेख पद्धतीचा कमबॅक तो केला गेलाय. षटकातील 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 3 वैयक्तिक इंडिव्हिज्युअल धावसंख्या त्याने खर्च केली आणि 2 विकेट या गोलंदाजाने प्राप्त केलेत. यावेळेस समोरच्या दिशेने पटका एक्झिक्यूट केला. एक सिंगल धावेसाठी 1 धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी आले आणि दुसरी धाव देखील तिकडे कंप्लीट झाली आहे. परंतु दुसरी धाव घेत असताना तिकडे चुकी झाली आहे. एकच धाव आणि 1+1 विकेट. एकंदरीत धावसंख्या फलकावरती जोडली गेली 34 आणि 35 धावांचं आव्हान ते ठेवलं गेलं आणि उर्वरित 24 चेंडू 35 ची गरज आहे. अर्थातच आई गावदेवी कुहे संघाला. युवराजजी बुडकुळे यांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. मॅच क्रमांक 5 आपल्याला पाहायला मिळते. आई शिवदानी बालखडे आणि दुसऱ्या बाजूने साई 11 पिंपलशेत संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि 2 संघांमध्ये करतोय आपण टॉस. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचे आपण टॉस करण्यासाठी. चला 2 कॅप्टन यायचे आपण इकडे समोर. एका बाजूने आई जीवदानी बालखडे आणि दुसऱ्या बाजूने साई 11 पिंपलशेत संघ. आई जीवदानी बालकडी संघाचे कॅप्टन कॉल करतील आणि काटा असा कॉल दिला गेला आणि छापा असा कॉल आलाय. जा व्यासपीठावरती जाऊन स्थान बनवायचे. दोन्ही संघाला द्यायचे शुभेच्छा. टॉस जिंकलाय. टॉस जिंकल्यानंतर तो निर्णय तो का असेल क्षेत्ररक्षण नक्कीच क्षेत्ररक्षण घेतलंय. जर पाहायला गेलं तर ज्याही आजच्या दिवसातील मॅचेस झाल्या त्यामध्ये रन्स ते खूप कमी झालेत. अर्थातच आजच्या दिवसामध्ये गोलंदाजी अटॅक तो चांगल्या पद्धतीचा होतोय. तर समोरच्या संघाला कितपत रोखण्याचा मनसुबा ठेवाल. 40च्या आतमध्ये रोखण्याचा मानस ठेवाल. समोरच्या संघाकडे देखील आपण पाहू शकतो बॅटिंग चांगल्या पद्धतीची 40 धावांपर्यंत रोखण्याचा मनसुबा ठेवाल. परंतु या आयोजनाबद्दल आणि या आयोजकांबद्दल तू काय बोलशील. आयोजन तर खूपच सुंदर केले सर. नक्कीच सर थँक्यू सो मच. हे होते आई साई 11 पिंपलशेत संघाचे कॅप्टन. बोलूयात आपण आई जीवदानी नक्कीच पालखडी संघाच्या कॅप्टनकडे. 2 टॉस जिंकला असता काय निर्णय असता. क्षेत्ररक्षण नक्कीच यावेळेस मनाविरुद्ध कडले बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलंय. कितपत पोहोचण्याचा मनसुबा असेल तरी पण आता मुलांचं जरा पहिलीच मॅच आहे तर जरा कमबॅक म्हणजे असं असेल. नक्कीच पहिलीच मॅच आहे. जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न कराल निश्चित त्यांनी सांगतायत. आयोजनाबद्दल काय बोलशील. आयोजन तर खूपच सुंदर आहे. आमचाच ग्राउंड आहे म्हणजे आम्हीच पोरांच्या सपोर्ट म्हणजे पूर्ण आमचीच टीम आहे त्यामुळे सपोर्ट
आणि आयोजन तर एकदम खूपच सुंदर आहे. नक्कीच घरच्या मैदानावर खेळतायत एकंदरीत चांगल्या पद्धतीची मॅच आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळेल. वसई टेनिस क्रिकेट मधला तुझा असा कुठला आवडता खेळाडू आहे त्याच्याकडे बघून तू खूप काही शिकतोस? करण कदम. करण कदम याच विभागातील एक दिग्गज खेळाडू आहे. अर्थातच चिंबीपाड्याचा वंडर बॉय करण कदम कडून खूप काही शिकायला मिळते. अर्थातच हे होते आई जीवदानी बालखडी संघाचे कॅप्टन. दोन्ही संघाला देतोय शुभेच्छा. लगेच मॅचच्या दिशेने बोलतोय त्या दिशेने आपण पाहू शकतो. एका बाजूने अर्थातच पाळ मिळते आई गावदेवी कुई संघ आणि दुसऱ्या बाजूने मडवीपाडा कुई संघ. दोन संघांमधील मॅच ती आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि धाबांचा डोंगर तो उभा केलाय. आता इथनं 4 षटकांमध्ये त्या धाबा बनवल्या जातील का हे देखील पाहायचं आहे आणि त्यासाठी बोलूयात अर्थातच सेकंड इनिंग मध्ये. चला शतरक्ष सजून घ्यायचंय आणि 2 कॅप्टन यायचे आपण फोटो घ्यायचा आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन आई जीवदानी स्पोर्ट बालखडे आणि साई 11 पिंपल शेत संघाचे कॅप्टन आपण यायचे फोटो घेण्यासाठी. फोटो कॅप्टन यायचे फक्त. साई 11 पिंपल शेत संघाचा कॅप्टन जीवदानी स्पोर्ट बालखडी संघाचा कॅप्टन आपण यायचे. चोवीस चेंडू मध्ये 35 धाब्याची गरज आहे आणि त्यासाठी सलामीची जोडी नरेश वरटा आणि दुसऱ्या बाजूने अविनाश रावते दाखल झालेत. बॉलिंग मार्क वरती नो डाऊट यश मडवी अर्थातच तो दाखल झालाय ज्याच्या माध्यमातून पहिलं षटक P1चं ते कंप्लीट केलं जाईल आणि त्यासाठी बॉलिंग मार्क वरती अर्थातच मडवीपाडा कुहे संघाचा हा गोलंदाज आपण पाहू शकतो. मडवीपाडा एक्सप्रेस यश आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्क वरती पहिला बॉल यशच्या माध्यमातून. पहिलाच बॉल वेगवान होता तिकडे सुपर पद्धतीचा चेंडू आपण पाहू शकताय. काय भन्नाट वेगानं बॉलला डिलिव्हर केलं गेलंय आणि याच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल आणि तेच दर्शवलं गेलंय यशने. पहिल्याच बॉलवरती सुरेख पद्धतीची कामगिरी. आता इथनं आपण पाहू शकतायत चेंडू क्रमांक 2चा खेळ तो कशा पद्धतीने कंप्लीट केला जाईल ते देखील पाहूयात. यावेळेस समोरच्या दिशेने खेळले बॉलला फील्ड केले गेले तिकडे. एक सिंगल धाव ती कंप्लीट झाली आणि दुसऱ्या धावेसाठी नाहीयेत. एकच धाव तिकडे घेतली जाते कारण धावसंख्येचा आलेख तो कमी आहे आणि सिंगल धाव इकडे आली गेली कारण धावचीच्या स्वरूपाने बाद होणं ते आम्हाला कदापि मंजूर नाहीये आणि त्याचमुळे बॅटरने एकच धावेवर सॅटिस्फॅक्शन अर्थातच समाधान मानलं गेलं आणि एक धावेने धावफलक एकेरीने वाढले गेले. अकाउंट ओपन झाले 1 या आकड्यावरती. यावेळेस अजून एक चांगला बॉल सुरेख बॉल सम मरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. सुपर यश मडबे आतापर्यंत त्याने 3 चेंडूचा खेळ 3 चेंडूचा खेळ तो कंप्लीट केला आणि धावसंख्या 1 या अंकावरती स्थिर ठेवली आहे. 35 धावांचा पाठलाग करायचा आहे आई गावदेवी कुहे संघाला आणि तो कुहे संघ मैदानाच्या आतमध्ये पाहू शकतात. फुल्लरलेचा चेंडू होता तिकडे मिस झाले गेलेत. यावेळेस पंच देखील दर्शवत आहेत इट्स अ बीमर बॉल. लोअर फुलटा चेंडू टाकण्याचा मानस परंतु चेंडू हातातून स्लिप झाला आणि त्याचमुळे चेंडू निघून गेला सरळ बीमर साठी. आता फ्रीडचे सिग्नल आपण पाहू शकतायत. आता तिकडे फ्रीडचे सिग्नल देखील ऑन झाले असतील आणि नरेश आपण पाहू शकतो स्ट्रायकिंग एंड कडे सज्ज झालेत. धावा जरूर कमी आहेत. यावेळेस फिरवलं होतं परंतु लेंथ ओळखली आणि बॉलला फेकून दिले गेले सरळ डाऊन दी ग्राउंड ओव्हर दी लॉंग ऑन. बॉल निघून गेलाय सरळ 7 धावेसाठी षटकार. यशने 4 चेंडूचा खेळ सुरेख पद्धतीचा केला होता. यावेळेस समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंडच्या क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा बॉलला फील्ड करण्याचा मानस तो फसला गेलाय परंतु 2 धाब्याचा कॉल तिकडे कंप्लीट झालाय. तिसऱ्या धाब्यासाठी येतील का नाही येत. स्टॉप केले गेले आणि 2 धाब्याचा कॉल कंप्लीट होत असताना धावसंख्या पाहिली तर 11 आकड्यावरती पोहोचले गेले. षटकातील 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला गेलाय. प्रथम 3 चेंडूवरती यशने फक्त एकदा खर्च केली होती. त्यानंतर 9 चेंडू आला आणि त्यानंतर या मॅचचं चित्र ते थोडंसं बदललं गेलंय. आता 5 चेंडूमध्ये त्याने 11 धावा खर्च केल्यात आणि सांघिक धावसंख्या ऐगावदेवी कुई संघाची देखील 11 वर पोहोचली गेली आहे. उल्लर लेनचा चेंडू होता मिस झाले गेले
आणि एक ती कन्वर्ट झाली आहे. आता षटक क्रमांक 1चा खेळ तो अद्यावत झालाय आणि एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या फलकावरती पाहू शकतायत 12 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. 12ला चिरो. मराठाच्या विपक्षामध्ये पहिला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. बॅट चेस लागली गुड चुंबन आणि त्यानंतर विकेट किपरच्या दास्तानामध्ये बॉल निघून गेलाय सरळ. विकेटचं बदल झालंय. व्हेरी फर्स्ट बॉल आउट. एक चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. यावेळेस समोरच्या दिशेने उडवलाय. पुन्हा एकदा फटका फसला गेला तिकडे. बॅक टू बॅक दुसरा येईल. इथे देखील विकेटचं पतन झालंय. गेल्या पावली परतावा लागतंय. मिस्टर रोहित आहेडा बॅक टू दी डगआउट. बॅटर बाद आउट. चला शरद ते दाखल झालेत. शरद टोपले आपण पाहू शकतो नव्याने मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि काय जबरदस्त गोलंदाजी केली जाते. अर्थातच गोलंदाज प्रदीप मडवीच्या माध्यमातून जो बॉलिंग मार्क वरती सज्ज झाला होता. एका बाजूने आपण पाहू शकतो अविनाश रावते आणि त्याच्या साथीनं रोहित आहेडा आपण पाहत आहेत आणि प्रदीप मडवी काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. यावेळेस बॅटच्या रिच मध्ये चेंडू आला. इंटू द गॅप ने खेळण्याचा मानस. तिकडे क्षेत्ररक्षक उपस्थित झालेत. बॉलला फील्ड केलाय आणि फेकी केली आणि फेकी देखील चूक झाली होती. विकेटची मागण्याची शक्यता होती परंतु तिकडे बॅटर पोहोचले गेलेत. 3 चेंडूचा खेळ अद्यावत झाला. धावसंख्या 14 आकड्यावरती पोहोचली गेली आणि हे चांगलं क्रिकेट आहे. एकंदरीत अचूक रिझन मध्ये फेकी केली. ते जर विकेट मिळाली असती तर नवीन बॅटर तो मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला असता आणि हे इंटेन्शन मैदानाच्या आतमध्ये दाखवलं गेलं आणि हे चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पेश केले जाते. आता 15 मध्ये 21 ची गरज आणली आहे. जबरदस्त मॅच आपण पाहू शकतो. यावेळेस चांगला बॉल आहे. पंचाकडे लावली अपील. पंचाने अपील उचलून धरली आहे आणि त्याचं मुख्य कारण तर बॉल जर पाहिला तर एस्टांवरती अदलला असता. विकेटचं बदन. बॅटर आउट होतोय. बाद.
प्रेक्षक राजा देखील आपण पाहू शकता दाटी वाटीने या स्पर्धेसाठी पत्र उपस्थित झाला गेला आणि क्षेत्ररक्षणाची विभरचना देखील आपण पाहू शकलात. जबरदस्त मॅच आपण पाहत आहेत आणि या मॅचचं आयोजन केलंय निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे मैदान देखील मात्र आपण पाहू शकतायत. खूप सुरेख पद्धतीची कामगिरी कॅमेरा वर्क देखील आपण पाहू शकतायत किंग ब्रदर्सच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि छान छान चित्र तिकडे आपण पाहू शकतायत टेलिकास्टच्या माध्यमातून सुंदर अशी क्षणचित्र ती टिपली जात आहेत आणि गावाचं सौंदर्य ते दाखवलं जात आहे. अर्थातच सुरेख असं हे गाव अर्थातच बालखडी गावाचं दृश्य देखील आपल्याला दाखवलं जाते. षटकातील आपण पाहू शकता 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय आणि 14 धावसंख्या फलकावरती जोडली गेली आहे. प्रदीप मडवी आपण पाहू शकता प्रगतीच्या पटलावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि त्यासाठी जर पाहिलं तर बॉलिंग मार्क वरती प्रदीप ते सज्ज झाले. चांगली कामगिरी केली आहे. आपटून टाकलेला चेंडू शॉट पिच चेंडू होता अर्थात छोटी गेंद याने की खोटी गेंद बॉल निघून गेला सरळ बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगच्या रिझर्व मध्ये चौकारामध्ये परावर्तित 4. सो मच क्षेत्ररक्षणाची विभरचना देखील आपण पाहू शकता. अर्थात डिजिटल स्कोरर जे कांबळे यांच्या माध्यमातून सुरेख पद्धतीची कामगिरी आजच्या दिवसामध्ये देखील केली जाते. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू निघून गेलाय बॅक टू बॅक हा दुसरा आलाय चौकार 4. थँक्यू सो मच. 12 चेंडूमध्ये 13 धावेची गरज आहे. चला क्षेत्ररक्षण देखील सजून घ्यायचं आहे. आजच्या दिवसामध्ये आपण पाहू शकतो आजचा शेड्यूल थोडासा लवकर कंप्लीट करायचा आहे कारण आमची 12 चेंडूमध्ये तब्बल आपण पाहू शकतो 13 धावेची गरज आहे. अर्थातच युट्यूबच्या वाहिनीवरती जेही प्रेक्षक आमच्या समवेत जोडले गेलेत त्यांचे देखील या स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक सरचे स्वागत आहे. अर्थातच आपण पाहू शकता किंग ब्रदर्स या युट्यूब वाहिनीवरती स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट देखील केली जाते. अर्थातच किंग ब्रदर्सची जी टीम आहे अर्थातच गोवर्धन भोईर कॅमेरा वर्क सुपर पद्धतीने हँडल करतात. त्यानंतर सुनीलची पुजारी आहेत टीव्ही स्कोरर आपण पाहू शकतात. अर्थातच आपल्याला पाहायला मिळतात जी कांबडी आपण पाहू शकतात आणि चांगल्या पद्धतीचं मात्र टीम वर्क त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. यावेळेस आउटसाइड डी आपण पाहू शकतात लेग स्टंप होता आणि त्याचमुळे पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉल तिकडे घोषित केला गेला आहे. व्हाईट बॉल येलाय आणि व्हाईट बॉलने जर पाहिलं तर धावसंख्या 23 या आकड्यावरती पोहोचली गेली आहे. आता 12 चेंडूमध्ये 12ची गरज आहे. अजून एक चांगला बॉल गतीमध्ये परिवर्तन व्हेरिएशन पाहायला मिळते आणि त्याचमुळे बॅटर बीट झालेत. एक सुरेख बॉल कुशल मुवमेंटला इथे विकेट किंवा डॉट चेंडू जर आले ना तर मॅच इथे बनू शकते. मडवी पाडा सोबत कोहे संघ या मॅच मध्ये ऑन होऊ शकतात आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. यावेळेस स्लोवर चेंडू गतीमध्ये परिवर्तन केले जाते आणि तिकडे बॅटर बीट झाले गेले. बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू आले गेलेत. आता माइंड मध्ये अविनाश रावतेच्या माध्यमातून कशा पद्धतीचा खेळ तो आकारला जाईल. दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतो 2 चेंडू मध्ये 8 धावा एक्झिक्यूट केल्या. सचिन वरठा पाहत आहेत. यावेळेस बॅटच्या रिशमध्ये आलाय फटका फसला गेलाय. चुकी होणार नाहीये परंतु चुकी झाली आहे. ही चुकी नाही तर घोर चूक आहे. बॉल निघून गेलाय सरळ 1 बाउन्स ओव्हर दी रोप चौकार 4. बॉल तयार. यावेळेस चांगला बॉल जी चुकी झाली ना त्या चुकीमुळे जर पाहिलं तर ही मॅच थोडीशी दूर राहिली आहे.
परंतु गोलंदाज देखील सांगतायत की माझ्याकडे असणारी प्रमुख अस्त्रे मी यूज करणारच. 8 चेंडूमध्ये 8ची गरज आणली आहे. आता जो चौकार वाचला असता त्याच्यावर विकेट मिळाला असती तर या मॅच मध्ये मडवीपाडा कुहे संघ ऑन झाले असते. पुनश्च एकदा संधी दिली आहे, वेगाने गेलेत परंतु चुकी झाली आहे. पुनश्च एक धाव कंप्लीट झाली आहे. ही मॅच गोलंदाजाने बनवली होती, डेफिनेटली बनवली होती, परंतु प्रयत्न ते पाहायला मिळत नाहीयेत. आणि त्याचं मुख्य कारण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षणाकडून एफर्ट्स 100% दिले जात नाहीयेत. रवींद्र आपण पाहू शकतात बॉलिंग मार्क वरती सज्ज झालेत आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतात अविनाश वरटा ज्याने 7 चेंडूमध्ये 7 धाबा बनवल्या. दुसऱ्या बाजूने 2 चेंडूमध्ये 8 धाबा त्या केल्या गेल्यात. अर्थातच सचिन वरटा आपण पाहू शकतात. रवींद्र मडवी पुनश्च एकदा प्रगतीपथावरती सज्ज झालेत आणि रवींद्र मडवीच्या माध्यमातून सुपर पद्धतीची कामगिरी ती केली गेली. 5 चेंडूचा खेळ तो अद्याप झाला गेला आणि 5 चेंडूमध्ये काय जबरदस्त कामगिरी. इथनं एक डॉट चेंडू आला तर मॅच ऑन होईल. यावेळेस सुरेख बॉल तिसरं षटक ते कंप्लीट झालं आणि तिसऱ्या षटकाच्या अखेरचं पाहू शकतो धावसंख्या फलकावरती जोडली 29 आकड्यावरती. आता समीकरण ते वेगळं झालं, इक्वेशन इथे बदललं गेलंय. आता 6 चेंडूमध्ये 6 धाब्याची गरज आहे. चला इनिंग ब्रेक झालाय, आपण लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. नवीन गोलंदाज तो आणायचा आहे. चला पंच स्ट्रिक्टली वॉर्निंग द्यायची आहे आपण. चला मडवीपाडा कुहे संघ आपण क्षेत्ररक्षण ते सजून घ्यायचंय. 6 चेंडूमध्ये 7 धाब्याची गरज आहे. अर्थातच ही मॅच बनणार आहे, यामध्ये तिला मात्र शंका नाहीये, कारण एकमेकाचे जे काय निलेश जाधव बॉलिंग मार्क वरती सज्ज झालेत. षटक क्रमांक 3 साठी आणले गेलेत आणि 6 चेंडूमध्ये 7 धाबा रोखायचे आहेत आणि त्यासाठी निलेश जाधवच्या माध्यमातून कशा पद्धतीचे प्रयत्न केले जातील हे पाहायचं आहे. इथून प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल. निलेश जाधव आपण प्रगतीच्या पटलावरती पाहू शकतात. दिवा सोन्याचा असो वा मातीचा असो, तो अंधारात किती प्रकाश देतो या गोष्टीला खऱ्या अर्थानं महत्व दिलं जातं. इथनं निलेश जाधव तो उजाळा किंवा निलेश जाधव तिथे या मॅच मध्ये प्रकाश पाडेल का, कारण 6 चेंडूमध्ये 6 धाबा त्याच्या माध्यमातून डिपेंड होतील का हे आपण पाहूयात. हा एक प्रश्नचिन्ह आहे आणि तो सोडूयात या मॅच मध्ये. 6 मध्ये 6ची गरज आहे. दुसऱ्या बाजूने सचिन वरठा ज्याने बॅक टू बॅक 2 षटकार खेचले गेलेत. इथनं जर पाहिलं तर प्रथम 2 चेंडूवरती चांगल्या पद्धतीची गोलंदाजीच्या माध्यमातून कामगिरी झाली ना तर या मॅच मध्ये पूर्णपणे ऑन होऊ शकतात. चला स्पीडअप करायचं आहे. यावेळेस चांगला बॉल आहे, जबरदस्त लेंदे पंचाकडे लाऊडली अपील केली जाते, परंतु एक सिंगल धाव ती अर्जित झाली आहे. आता इथनं स्ट्रायकिंग एंडकडे बॅटर झाले दाखल, त्यांनी 8 चेंडूमध्ये 7 धावा केल्यात. अर्थातच मागील षटक ज्या खेळाडूंनी पूर्णपणे खेळून काढले तो गोलंदाज माफ करा बॅटर दाखल झालाय. निलेश जाधव आपण पाहू शकतो प्रगती पटलावरती सज्ज झाले. त्याच्या माध्यमातून पहिला बॉल सुरेख पद्धतीने कंप्लीट झाला आणि पहिल्या बॉलवरती जर पाहिलं तर एक सिंगल धाव कंप्लीट झाले. आता 5 मध्ये 5ची गरज आहे. धावा होतील का, परंतु तो प्रश्नचिन्ह आहे. इथनं 2 चेंडू चांगले टाकले ना तर या मॅच मध्ये पूर्णपणे ऑन होऊ शकतात. चला मॅचला सुरुवात करायची. आपण पाहू शकतात बॉलिंग मार्कवरती गोलंदाज निलेश, ज्या निलेशने आपलातून कामगिरी केली आहे. वेगवान तेज तरार बॉल, जबरदस्त लेंथ आपण पाहू शकतो तिकडे डिलिव्हर्ड झाले गेले, बॅटर बीट झाले गेले आहेत. आता इथने या मॅचला ट्विस्ट आला गेलाय. आता 4 मध्ये 5ची गरज आहे. मॅच तोडची बनली आहे. मडवीपाडा कुहे संघ दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतो गावदेवी स्पोर्ट कुहे संघ येतोय आणि दिग्गज संघ आहेत. जबरदस्त मॅच जिंकणार तर गावच आहे, परंतु ही मैत्रीपूर्ण संघर्ष ही लढत आहे. एकंदरीत
दोन चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय. धावसंख्या फलकावरती 30 या आकड्यावरती पोहोचली गेली आहे. यावेळी समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला गेला आहे. एक धाव कंप्लीट झाली, दुसऱ्या धाब्यासाठी वेगाने आलेत आणि 2 धावा तिकडे कंप्लीट झाल्या. 2 धाब्याच्या मदतीने आपण पाहू शकतो धावसंख्या फलकावरती तिकडे चुकी झाली आहे. ही चूक खूप महाग ठरू शकते. आता सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट झालाय, डबलला तिहेरी मध्ये कन्वर्ट केला आणि 3 धाब्याच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 33 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. जिकडे एकच धाव देणं ते गरजेचं होतं, तिकडे तब्बल 3 धाबा खर्च केला. फेकी खराब आली आहे. आता 3 चेंडू मध्ये 2 धाब्याची गरज आहे. 2 धाबा दिल्या असत्या तर 3 मध्ये 3 आले असते. आता 3 चेंडू 2 धाब्याची गरज आहे. मॅच रोमांचक मूड मध्ये येते. एका बाजूने कुहे आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतो मडवीपाडा कुहे संघ पाहायला मिळतोय. निलेश जाधव आपण पाहू शकतायत प्रगती पटलावरती सज्ज झाले. 2 डॉट चेंडू त्याला टाकावे लागतील या मॅच मध्ये ऑन होण्यासाठी. आउटसाइड लेग स्टंप इथे चुकी केली आहे. आता इथे मनोबल गोलंदाज सरकलं गेले खाली, कारण ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण आजच्या दिवसामध्ये झालंय तो चौकार आला. तदनंतर आपण पाहू शकता झेल देखील सुटला गेला. छोट्या छोट्या चुका झाल्यात आणि त्या चुका तुम्हाला पराभवाच्या दिशेने निश्चित घेऊन गेल्यात. आता 3 चेंडू मध्ये फक्त 1 धाब्याची गरज आहे. गोलंदाजाला 6 धाबा डिपेंड करायचे होते आणि सुरेख पद्धतीची कामगिरी त्याने केली आहे. यावेळेस मॅच फिनिश झाले, मॅच खल्लास झाले. 2 चेंडू आलेत आणि मॅच मध्ये पूर्ण झाले गेलेत. आईगाव दिसपूट कुहे संघ. चला 2 संघ लगेच क्विकली मैदानाचा ताबा देखील घ्यायचा आहे. चला या मॅचचं मॅन ऑफ द मॅचचं किताब जाते अर्थातच रोहित वरठा ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला रोहित आपण यायचं आणि मॅन ऑफ द मॅचचं किताब तिकडे वितरित केलं जाईल. ज्याने 4 धावा दिल्या आणि 2 विकेट त्याने प्राप्त केल्या, तो रोहित ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला रोहित आपण यायचं आणि मॅन ऑफ द मॅचचं किताब तिकडे कलेक्ट करायचं. जीवदानी स्पोर्ट बालखडी आणि दुसऱ्या बाजूने साई 11 पिंपल शेत आपल्याला पाहायला मिळतात आणि 2 बॅटर रुपेश वळबी आणि सूरज दोडका तो दाखल झालाय. विनोद मस्कर आपण पाहू शकतात बॉलिंग मार्क वरती सज्ज झाले. चला मॅचला सुरुवात होती. 2 बॅटर रुपेश वळबे आणि दुसऱ्या बाजूने सूरज दोडका आपण पाहू शकता दाखल झालाय. बॉलिंग मार्क वरती विनोद मस्कर आलाय. P1च्या पहिल्या षटकात